आता आपण पाहूया अर्थसंकल्पाचा स्ट्रक्चर काय आहे. थोडा महत्त्वाचा भाग आहे, यावर प्रश्न नक्की विचारला जातो. पहा, हे आपल्या अर्थसंकल्पाचं स्ट्रक्चर आहे. अर्थसंकल्पाचं स्ट्रक्चर झाल्यानंतर आपण आज थोडंसं छोटं लेक्चर घेणार आहे, कारण हे स्ट्रक्चर महत्त्वाचं आहे. हे स्ट्रक्चर शिकून झाल्यानंतर उद्या मात्र आपण याच्यावरचे खूप महत्त्वाचे कन्सेप्ट शिकणार आहोत, जे तुम्ही कोणत्याही केसमध्ये विसरता कामा नये. अर्थसंकल्पाचं स्ट्रक्चर पहा. स्ट्रक्चर काय आहे? सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, अर्थसंकल्प म्हणजे काय? सरकारचं सार्वजनिक वित्त, बरोबर आहे. मग अर्थसंकल्प आपल्या संविधानाच्या कोणत्या कलमानुसार आहे? हे आर्टिकल 112 नुसार आहे. कशानुसार आहे? आर्टिकल 112 नुसार. परत मघाची महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा, अर्थसंकल्प हा शब्द पूर्ण संविधानामध्ये कुठेही वापरण्यात आलेला नाही. त्याऐवजी संविधानात शब्द आहे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, म्हणजे वार्षिक अंदाजपत्रक. हे नेमकं काय आहे आपण पाहूया. पहा, आता मग अर्थसंकल्पाचे दोन महत्त्वाचे भाग आहेत किंवा दोन महत्त्वाचे कॉम्पोनेंट आहेत. पहिला भाग आहे कमाई, दुसरा भाग आहे खर्च. कमाईला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? इन्कम सुद्धा म्हणतो, किंवा कमाईला आपण रेव्हेन्यू हा शब्द सुद्धा वापरतो. लक्षात ठेवा, कमाई या शब्दाला खूप नावाने ओळखलं जातं. कमाई म्हणजे इन्कम, कमाई म्हणजे रेव्हेन्यू, कमाई म्हणजे महसूल हा सुद्धा शब्द वापरला जातो, बरोबर आहे ना. सरकारला मिळणारा महसूल म्हणजे काय? सरकारला मिळणारी कमाई, सरकारला मिळणारे पैसे. आलं लक्षात? तर ही कमाई, रेव्हेन्यू. दुसरा भाग आहे एक्सपेंडिचर. मग सरकारला मिळणारी जी कमाई आहे ही दोन प्रकारची असते. एक असते महसुली कमाई, दुसरी असते भांडवली कमाई. सरकारला मिळणारी कमाई दोन प्रकारची असते. एक असते महसुली कमाई, दुसरी असते भांडवली कमाई. महसुली कमाई, बरोबर आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? रेव्हेन्यू रिसीट. महसुली कमाईला आपण काय म्हणतो? रेव्हेन्यू रिसीट हा शब्द वापरतो. म्हणजे नेमकं काय? तर सोपा कन्सेप्ट आहे. पहा, इथं एक शब्द लक्षात ठेवा. जेव्हा रेव्हेन्यू रिसीट हा शब्द वापरतो तर तुम्हाला थीम लक्षात ठेवायची आहे. रेव्हेन्यू रिसीट कशी असते? शॉर्ट टर्म असते. शॉर्ट टर्म, बरोबर आहे. म्हणजे रेव्हेन्यू रिसीट किंवा महसुली कमाई म्हणजे काय? अशी कमाई जी सरकारला थोड्या थोड्या टाइम इंटरव्हल नंतर पुन्हा पुन्हा मिळत जाते. अशी कमाई जी सरकारला थोड्या थोड्या टाइम इंटरव्हल नंतर पुन्हा पुन्हा मिळत जाते, त्या कमाईला आपण सरकारची महसुली कमाई असं म्हणतो. तुम्ही जेव्हा जेव्हा सिग्नल तोडाल त्या प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तुम्ही दंड भराल तेव्हा सरकारला ती कमाई जाईल. सो तुम्ही जो दंड भरत आहात ही सरकारची महसुली कमाई झाली. जेव्हा जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाल आणि हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर तुम्ही ते बिल फाडाल, त्या बिलामध्ये 5% GST येईल, 5% सेंट्रल GST येईल. हा 10% जेव्हा त्या हॉटेलवाल्याला मिळेल ही सरकारची कमाई झाली. याला आपण महसुली कमाई असं म्हणतो. महसुली कमाई म्हणजेच रेव्हेन्यू रिसीट, म्हणजेच सरकारची अशी कमाई जी सरकारला थोड्या थोड्या टाइम इंटरव्हल नंतर पुन्हा पुन्हा मिळत जाते. याला आपण सरकारची महसुली कमाई किंवा रेव्हेन्यू रिसीट असं म्हणतो. महसुली कमाई किंवा रेव्हेन्यू रिसीट असं म्हणतो. ही महसुली कमाई दोन प्रकारची असते. एकाला म्हणायचं कर मिळकत. कर म्हणजे काय? जी कमाई सरकारला लोकांवर व कंपन्यांवर वेगवेगळे टॅक्सेस लावून मिळते किंवा टॅक्सेसच्या माध्यमातून मिळते किंवा करांच्या माध्यमातून मिळते, त्याला म्हणायचं कर मिळकत किंवा टॅक्स रिसीट. व कर सोडून, टॅक्सेस सोडून सरकारला जी बाकीची कमाई मिळते त्याला म्हणायचं करेतर. म्हणजे कर सोडून इतर. करेतरचा अर्थ काय होतो? कर सोडून इतर मिळकत. करेतर मिळकत याला आपण काय म्हणतो? नॉन टॅक्स रिसीट हा शब्द वापरतो. आलं लक्षात? तर पहा, कर मिळकत, टॅक्स रिसीट, जी कमाई सरकारला वेगवेगळ्या टॅक्सेसच्या माध्यमातून मिळते तिला म्हणायचं कर मिळकत किंवा टॅक्स रिसीट. आणि टॅक्सेस सोडून इतर सर्व साधनांमधून जी कमाई सरकारला मिळते त्याला म्हणायचं करेतर मिळकत किंवा नॉन टॅक्स रिसीट. त्याला म्हणायचं करेतर मिळकत किंवा नॉन टॅक्स रिसीट. मग कर मिळकत दोन प्रकारची असते. एक असते प्रत्यक्ष कर, दुसरी असते अप्रत्यक्ष कर. मी तुम्हाला जवळपास 50 प्रकारचे टॅक्सेस शिकवणार आहे. त्यावेळेस तुम्हाला हे सगळं क्लिअर होईल की टॅक्सेस कसे असतात, कोणत्या प्रकारचे असतात, कसे लावले जातात, हे सगळं शिकवणार आहे. फक्त लक्षात ठेवा, कर मिळकत दोन प्रकारची असते. एक असते प्रत्यक्ष कर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो डायरेक्ट टॅक्सेस. दुसरी असते अप्रत्यक्ष कर, ज्याला आपण म्हणतो इनडायरेक्ट टॅक्सेस. मग टॅक्सेस सोडून मिळणारी इतर कमाई काय असते? तर ती असते सरकारला मिळणारी फीस, सरकारला मिळणारा फाईन, सरकारला मिळणारा डिव्हिडंड. हे सगळे शब्द मी शिकवणार आहे. डिव्हिडंडला आपण काय म्हणतो? डिव्हिडंडला आपण लाभांश हा शब्द वापरतो. लाभांश
काय आहे, मी ज्यावेळेस तुम्हाला शेअर्स हा कन्सेप्ट शिकवल त्यावेळेस मी डिव्हिडंड म्हणजे काय शिकवल, त्यानंतर सरकारला मिळणारा इंटरेस्ट म्हणजे व्याज, त्यानंतर सरकारला मिळणारी वेगवेगळी मदत किंवा डोनेशन्स आणि सरकारला मिळणारा नफा, हे सगळे टॅक्सेस नाही आहेत. हे काय आहे, हे सरकारला असणारी कमाई आहे, पण हे टॅक्सेस व्यतिरिक्त मिळणारी कमाई आहे. टॅक्सेस सोडून मिळणारी इतर कमाई, कर सोडून मिळणारी इतर कमाई म्हणजे करेतर कमाई. याला काय म्हणायचं, करेतर कमाई. परत एकदा एक्सप्लेन करू. सरकारचा कमाई कॉम्पोनेंट, कमाई दोन प्रकारची असते. एक असते महसुली कमाई. महसुली कमाईच्या बाबतीत थीम लक्षात ठेवा. महसुली कमाई म्हणजे काय, शॉर्ट टर्म कमाई असते. अशी कमाई जी सरकारला थोड्या थोड्या टाइम इंटरवल नंतर पुन्हा पुन्हा मिळत जाते. इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, याला आपण रिकरिंग रिसीट म्हणतो. रिकरिंग, सरकारला पुन्हा पुन्हा मिळत जाणारी जी कमाई असते याला आपण काय म्हणतो, महसुली कमाई असं म्हणतो. महसुली कमाई दोन प्रकारची असते. एक असते रेव्हेन्यू रिसीट, एक असते कर मिळकत, दुसरी असते करेतर मिळकत. कर मिळकत परत दोन प्रकारची असते. एक असते टॅक्स रिसीट, दुसरी असते नॉन टॅक्स रिसीट. आणि करेतर मिळकत दोन प्रकार, खूप सगळ्या प्रकारच्या असतात. फीस, फाईन, डिव्हिडेंड, इंटरेस्ट, एड, प्रॉफिट. आलं लक्षात. त्यानंतर भांडवली कमाई. लक्षात ठेवा, भांडवली कमाई म्हणजे काय, ही लॉंग टर्म असते, दीर्घकालीन असते. याला आपण इंग्लिशमध्ये कॅपिटल रिसीट असं म्हणतो. इंग्लिशमध्ये आपण याला कॅपिटल रिसीट असं म्हणतो. मग सोपा कन्सेप्ट आहे. जी कमाई सरकारला ॲट वन शॉट मिळते, जी कमाई सरकारला ॲट वन शॉट मिळते किंवा एकदाच मिळते, त्या कमाईला आपण काय म्हणतो, भांडवली कमाई असं म्हणतो. कॅपिटल रिसीट लॉंग टर्म असते, सरकारला एकदाच मिळते, पुन्हा पुन्हा मिळत नाही. कॅपिटल रिसीटमधले हे चार कॉम्पोनेंट पक्के लक्षात ठेवा, कारण ज्या वेळेस मी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या तुटी डेफिसिट शिकवणार आहे त्यावेळेस तुम्हाला कॅपिटल रिसीट कळणं गरजेचं आहे. कॅपिटल रिसीटमध्ये चार सगळ्यात महत्त्वाचे घटक येतात. सगळ्यात पहिला आहे सेल ऑफ असेट. सेल ऑफ असेट म्हणजे काय, मालमत्ता विक्री. समजा सरकारमध्ये असणाऱ्या रेल्वेकडे खूप सगळ्या जमिनी आहेत. सध्याच्या कंडिशनला भारतामध्ये सगळ्यात जास्त लँड होल्डिंग कोणाची असेल तर ती रेल्वेची आहे. मग सरकारनं काय केलं, काही ठिकाणची स्वतःची रेल्वेची जमीन विकली, मालमत्ता विकली. किंवा सरकारनं काय केलं, बालेवाडी स्टेडियम स्वतः बॅडमिंटन सगळ्यांसाठी बांधलं आणि रोज दर 2 दिवसांनी कोणीतरी राजकारणी येतो, त्याच्या पोराचं लग्न बालेवाडी स्टेडियममध्ये ठेवतो. मग सरकार वैतागलं, सरकारनं काय केलं, बालेवाडी स्टेडियमच विकून टाकलं. याला म्हणायचं सेल ऑफ असेट किंवा मालमत्ता विकणे, सेल ऑफ असेट. मला सांगा, बालेवाडी स्टेडियम एकदा विकल्यानंतर सरकार परत विकू शकतं का, नाही विकू शकत. सो हे पहिलं झालं सेल ऑफ असेट. दुसरं आहे लोन रिकव्हरी. म्हणजे काय, कर्ज वसुली. सरकारने एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला दिलेलं कर्ज जर वसूल केलं असेल तर तो भांडवली रिसीटचा, कॅपिटल रिसीटचा भाग आहे, कर्ज वसुली. पुढचा आहे न्यू बॉरोइंग. म्हणजे काय, कर्ज उभारणी, नवीन कर्ज घेणे. पुढचा आहे कर्ज उभारणी किंवा नवीन कर्ज घेणे. तिसरा आहे नवीन कर्ज घेणे. आणि सगळ्यात शेवटचा आहे डिसइन्व्हेस्टमेंट, निर्गुंतवणूक. हा टॉपिक तुम्हाला शिकवणार आहे, निर्गुंतवणूक. राहील लक्षात. तर या चार घटकांना आपण काय म्हणतो, या चार घटकांना आपण म्हणतो कॅपिटल रिसीट किंवा भांडवली कमाई. आलं. सोपं आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. परत एकदा सांगतो, लक्षात घ्या. भांडवली कमाई लॉंग टर्म असते, दीर्घकालीन असते, सरकारला ॲट वन शॉट मिळणारी असते. आणि यात चार महत्त्वाचे घटक येतात. चारही घटक तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. पहिला घटक आहे मालमत्ता विक्री. दुसरा घटक आहे लोन रिकव्हरी म्हणजे कर्ज वसुली. तिसरा घटक आहे न्यू बॉरोइंग म्हणजे नवीन कर्ज उभारणी म्हणजे नवीन कर्ज घेणं. आणि चौथं आहे डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे निर्गुंतवणूक. निर्गुंतवणूक हा टॉपिक तुम्हाला विस्तृत शिकवणार आहे. थोडक्यात काय, निर्गुंतवणुकीचा अर्थ काय आहे, सरकारने एखाद्या कंपनीमधील स्वतःचे शेअर्स विकणं. जे की आता सरकारनं कशामधले शेअर्स विकलेत, सरकारनं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमधले स्वतःचे शेअर्स विकलेत. सरकार LIC मधले शेअर्स विकणार आहे. सो जेव्हा सरकार एखाद्या कंपनीमधील स्वतःचे शेअर्स विकतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, निर्गुंतवणूक किंवा डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. हा सगळा कमाईचा भाग झाला. महसुली कमाई, दुसरा आहे भांडवली कमाई. मग खर्च सुद्धा दोन प्रकारचा असतो. इथं खर्च हा जो टॉपिक आहे हा खर्च सुधारणांच्या नावाखाली आपण खूप विस्तृत शिकणार आहोत. इथं फक्त मी बेसिक तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो. एक आहे महसुली खर्च, दुसरा आहे भांडवली खर्च. खर्च परत दोन प्रकारचा असतो. एक असतो महसुली खर्च, दुसरा आहे भांडवली खर्च. मग महसुली खर्च म्हणजे काय, थोडक्यात सरकारचा जो कन्झम्पशन एक्सपेंडिचर आहे म्हणजे सरकारचा
सॅलरीवरचा खर्च, सरकार जे व्याज देतं मी इथं लिहून देतो, महसुली खर्च. महसुली खर्च, सरकारचा जो प्रशासकीय खर्च आहे, जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स आहे, त्याला आपण महसुली खर्च असं म्हणतो. लक्षात ठेवा, महसुली खर्च हा शॉर्ट टर्म असतो, पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे, हा जो सर्व महसुली खर्च आहे हा नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर आहे. नॉन प्रोडक्टिव्ह, इकॉनॉमिक्सच्या भाषेत याला आपण काय म्हणतो, अनुत्पादक खर्च हा शब्द आपण वापरतो. अनुत्पादक म्हणजे ज्या खर्चामुळं सरकारचं कोणतंही उत्पादन वाढत नाही, त्या खर्चाला आपण अनुत्पादक खर्च हा शब्द वापरतो. तर लक्षात ठेवा, हा सगळा काय आहे, सरकारचा अनुत्पादक खर्च आहे, नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर आहे. 7वा वेतन आयोग असेल किंवा आणखीन संरक्षणावरील खर्च, सरकारने बजेटच्या क्लासिफिकेशनमध्ये संरक्षणावरील खर्चाला सुद्धा काय म्हणलेलं आहे, अनुत्पादक खर्च म्हणलेला आहे. सरकारनं पे केलेली फीस असेल, सरकारनं भरलेला दंड असेल, सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज असेल किंवा सरकारचा मेंटेनन्सवरचा खर्च असेल, मेंटेन, हा सगळा महसुली खर्च आहे. लक्षात ठेवा, महसुली खर्चाला आपण उपभोगाचा खर्च म्हणतो, कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणतो किंवा मेंटेनन्स एक्सपेंडिचर म्हणतो. सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात ठेवा, महसुली खर्च हा नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर असतो आणि सगळ्या सरकारांचं म्हणणं असतं महसुली खर्च कमीत कमी असावा. महसुली खर्च काय असावा, कमीत कमी असावा. परत एकदा लक्षात ठेवा, महसुली खर्च हा लॉंग टर्म नसतो, शॉर्ट टर्म असतो आणि महसुली खर्च कमीत कमी असावा असं सगळ्यांचं म्हणणं आहे. मग दुसरा आहे भांडवली खर्च किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, तर सरकार जेव्हा पायाभूत सुविधा उभारण्यावर जो पैसे खर्च करते, पायाभूत सुविधा म्हणजे काय, रस्ते बांधणं, फ्लायओव्हर्स बांधणं, त्यानंतर एअरपोर्ट बांधणं, या सगळ्यांवर जे सरकार पैसे खर्च करतं, हा सगळा तुमचा कॅपिटल एक्सपेंडिचर झाला किंवा भांडवली खर्च झाला. भांडवली खर्च चांगला असतो, भांडवली खर्च लॉंग टर्म असतो, जो इकॉनॉमीसाठी अत्यंत चांगला असतो. लक्षात ठेवा, राहील लक्षात, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, भांडवली खर्च आणि महसुली खर्च. इथे एक छोटासा परीक्षेच्या सोयीने एक मुद्दा लक्षात ठेवा. काही वर्षांपूर्वी आपल्या इकॉनॉमीमध्ये हा जो खर्च आहे, या खर्चाचं वर्गीकरण वेगळं होतं. एक होता नियोजन खर्च म्हणजे प्लान एक्सपेंडिचर, आणि दुसरं होतं नियोजन बाह्य खर्च. म्हणजे काय, नॉन प्लान एक्सपेंडिचर. मात्र नंतर काय झालं, सी रंगराजन पॅनल, लक्षात ठेवा, सी रंगराजन पॅनलने रिकमेंड केलं की हे प्लान खर्च आणि जो नॉन प्लान खर्च हा फरक आहे, हा फरक रद्द करा. यामुळे आपण प्लान आणि नॉन प्लान एक्सपेंडिचर हा जो आहे, हा फरक आपण काय केलेला आहे, आपल्या बजेटमधनं रद्द केलेला आहे. लक्षात ठेवा, काही वर्षांपूर्वी काय फरक होता, प्लान एक्सपेंडिचर आणि नॉन प्लान एक्सपेंडिचरचा डिफरन्स होता. हा डिफरन्स आपण सध्या काढून टाकलेला आहे. सध्या हा डिफरन्स आपल्या इकॉनॉमीमध्ये नाही. राहील लक्षात, हा चार्ट अत्यंत महत्त्वाचा चार्ट आहे. न चुकता हा चार्ट उद्याच्या लेक्चरला पाठ करून या. उद्यापासून लेक्चरची साईज वाढणार आहे, थोडं डिफिकल्ट टॉपिकमध्ये आपण शिकणार आहोत. सो मनाची तयारी करा, थोडा वेळ द्या. आणि महत्त्वाची गोष्ट, जर समजा तुम्हाला ॲप पाहताना कुठे अडचण आली तर काळजी करू नका. तुमचे लेक्चर जरी मिस झाले तरीही काळजी करू नका. तुम्ही म्हणलात की लगेच तुमचा ॲप बंद नाही करणार आहोत. जोपर्यंत तुमच्याकडनं चांगले लेक्चर्स पाहून होत नाहीत, आम्ही तुम्हाला एक्सटेन्शन देत राहू. एकदम 100% निश्चिंत राहा, फक्त अभ्यासावर फोकस करा. आमच्या बाजूला पण कधी कधी टेक्निकल अडचणी असतात, तर आम्हाला पण समजून घ्या. आम्ही तुमच्या सोयीनं, तुमच्या परीनं ज्या सगळ्या गोष्टी करायला हव्या, त्या सगळ्या गोष्टी करण्याचा आमचा 100% प्रयत्न असतो. चालेल, सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.